काय तो डोंगर, काय ती झाडी, काय तो रस्ता, काय तो निसर्ग, काय ते धुकं, ही सर्व जर तुम्हाला अहमदनगरमध्ये पाहायचं असेल ना, तर अगदी अहमदनगरपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हे छान असं मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे. यासाठी आपल्याला खूप लांब जायची अजिबात गरज नाही. फक्त यासाठी सकाळी थोडंसं लवकर उठायचं. साधारणतः तुम्ही 6-6:30 ह्या लोकेशनला हजर पाहिजे. तुम्हाला भरपूर असे सुंदर सुंदर नजारे भेटणार. असा मस्त वळणावळणाचा रस्ता, त्यावरती काही पायी चालणारे, काही टू व्हीलर, काही फोर व्हीलरमध्ये. खूप छान मस्त असा वळणावळणाचा रस्ता, भोवताली झाडी. आणि ह्या ठिकाणी बरेचसे पर्यटक जे आहेत हे रोजचे सकाळी मॉर्निंग वॉकला येतात बरं का. खरंच त्यांचे मनापासून आभार. म्हणजे ते रोज निसर्गाचा एवढा मनमुराद आनंद घेतात. असंच तुम्ही जसं जसं जवळ येताल ना, तसं तसं वरती आल्यावरती असं मस्त छान धुकं बघायला भेटतं. हे सर्व जर पाहिले ना, डोळे, मन संपूर्ण जे आहे ते मन प्रसन्न होतं. आनंदी होऊनच आपण घरी जाणार ह्याची गॅरंटी. खरंच खूप छान वाटतं अशा ठिकाणी आल्यावर. आणि कधीतरी वेळ काढून अगदी आपण लांब जाऊ म्हणून आपल्याच्याने लांब जाणं नाही होत, पण असा वळणावळणाचा रस्ता, त्यावरची शांतता ही जर अनुभवायची असेल ना, तुम्ही सकाळी ह्या लोकेशनला एकदा नक्की येऊन भेट द्या. शिवाय तुमची जर सपोज प्री वेडिंग वगैरे असं राहिली असेल तर ती देखील करण्यासाठी हे लोकेशन खूप छान आहे. अशा ह्या लोकेशनला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. किंवा ज्यांचं लग्न होऊन बरेच वर्ष झाले पण इच्छा आहे, तर त्यांसाठी सुद्धा जम्मू काश्मीरला जाण्यापेक्षा ठीक आहे, थोडंसं प्लस मायनसमधलं ठिकाण आहे, पण खूप सुंदर असं ठिकाण आहे. तर आम्ही देखील गेलो होतो. आता सर्वांच्या ओळखीला आला, संजय नगरच्या जवळ राहतात. तर हे ठिकाण आहे चांदणी बीचच्या महाल. खूप सुंदर असं ठिकाण आहे. आणि इथे विशेष म्हणजे ना, तुम्हाला ज्या खारुताया आहेत ना, त्या भरपूर अशा पाहायला मिळतील बरं का. म्हणजे आपल्या तिकडे बरेच प्रमाण कमी झालेलं आहे, अगदी सहज खारुताई दिसत नाही, पण या ठिकाणी भरपूर अशा खारुताई आहेत. एक खारुताई रस्ता क्रॉस करत होती, नेमकं आम्ही चाललो, ती अगदी लाजली, पुन्हा वापस गेली, थोडा वेळ थांबली आणि त्यानंतर आम्ही पुढे गेल्यावरती गेली. म्हणजे किती मुके चित्रा बनणं, किती काही सांगावं लागतं का नाही. खूप छान मस्त. आम्ही देखील या ठिकाणी गेल्यावर भरपूर अशी मजा केली, मस्ती केली आणि खूप छान. फक्त ह्या ठिकाणी जर गेलात ना, थोडंसं आपलं कचऱ्याचं जे आहे ते नियोजन व्यवस्थित लावायचं. विनाकारण तुम्ही इथं राडा घालू नका. आणि हो, आनंद व्यक्त करायला किंवा आनंद घ्यायला ना वयाची आटण्यावर का हे काका दाखवते. संपूर्ण गाडी पुढे मोकळी आहे, पण ती मागची जी डिक्की आहे ती ओपन करून निसर्गाचा आनंद घेत होते. हा सीन आम्हाला उतरताना लागला होता बरं का, पण ते एडिट करताना मध्ये आलं. आम्ही देखील खूप संपूर्ण जो परिसर आहे ना तो पाहून घेतला. छान छान अशी फोटो देखील काढून घेतली. खूप मजा आली. आमच्यापेक्षा लेकरांना जास्त मजा आली, कारण की लांब जाणं तर शक्य नाही, पण अगदी जवळच खूप छान नजारे होते. तुम्ही देखील एकदा नक्की जा. म्हणजे पावसाळ्यात आपण म्हणतो लांब जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, पण त्या दिवसांमध्ये आपल्या लांब तर नाहीच होत, पण जवळचे देखील असे छान छान दृश्य जे आहेत ते राहून जातात. अगदी जवळनं हा फोटो काढलेला आहे, तर देखील तुम्ही पाहताय चांदबिबीचा मला असं दिसत होता. हे सर्व पाहताना ना डोळ्यांना काय वाटलं ना, त्यासाठी शब्द नाहीत बरं का. इतकं छान वाटत होतं. पण हा महाल जो आहे ना, आता थोडासा गळल्यासारखं होतं बरं का. ह्याच्याकडं थोडंसं असं प्रशासनाने लक्ष देऊन, कारण की ह्या अशा वास्तू ज्या आहेत हे परत होणं नाही. आणि ह्यांच्याकडं पाहिल्यावर फक्त एक वाटतं, ज्या काळात इथे लोक वावरत होते, ज्यांनी ह्या स्थापन केल्या, त्यावेळेस का जे राज्यवैभव असेल, खरंच ना ते लोक काय राज्य जीवन जगले असतील, खरंच शाही जीवन जगले. खूप छान वाटतं. त्यानंतर तुम्ही परतीच्या प्रवासात देखील सर्वांची काळजी घ्या. थोडेसे वाहनं सावकाश चाला, कारण रस्त्याने भरपूर जण पायी चालणारे देखील आहेत बरं का. धन्यवाद.